नमस्कार, शैके फॅमिली ब्लॉग्समध्ये आपले सगळ्यांचे सहर्ष स्वागत. छोट्या हाताने किल्ले बांधणारी मुले म्हणजे शिवरायांच्या पराक्रमाची नवी पिढी, जी मातीशी आणि मातृभूमीशी नाते जपते. गडकिल्ल्यांचे ज्ञान घेणाऱ्या मुलांच्या डोळ्यात तेज असतं, कारण त्यांच्या इतिहासाची ज्योत आणि देशप्रेमाची शक्ती असते. किल्ला बांधणं त्यांचा खेळ, त्यात लपलेला संस्कृतीचा मेळ, मोबाईलच्या दुनियेत घेतात आनंद, असे मुलं आपला खरा धरोहर बंद. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, कारण शेवटपर्यंत तुम्हाला दिसेल मुलांनी उभारलेले सुंदर असे किल्ले आणि त्यांना मिळालेले अप्रतिम कौतुक. शेवटपर्यंत पहा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमचं मत नक्की सांगा. विशेष आभार शाहू कदम साहेबांचे आणि लहानग्या मुलांचे. माझे नाव अंशुलीबाई आहे. आया ठाणेकर आहे. डोंगर किल्ला बनवला आहे. डोंगर किल्ला हा महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक किल्ला आहे, जो सह्याद्रीच्या डोंगर रांगेत लोणावळा खंडा येथे आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3400 फूट उंचीवर बांधण्यात आले आहे. हे किल्ला बनवून तुम्हाला किती जणांचे मिळत आहे, किती दिवस लागले? 6 जण आणि 1 ओके, म्हणून तुम्ही हा किल्ला बनवला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आता आपण दुसऱ्या किल्ल्याच्या व्हिजिटला येत आहोत. जय श्री गणेश मित्र मंडळ यांच्या 6वा सातारा किल्ल्याविषयी काय माहिती देऊ शकता? आम्ही लोहगड हा किल्ला साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला 10व्या शतकात बांधला गेला होता. लोहटांब्याच्या वंशजांच्या काळी लोहटांब्यांच्या वंशजाकाळी बांधला गेला होता असं मानले जातं. तर ह्या किल्ल्यावरती खूपशा राज्यांनी राज केलं. त्यात एक मराठ्यांचं पण नाव होतं. त्यात मुघल, निजाम, यादव इत्यादी अजून खूप सारे होते. तर हा किल्ला पुणे शहरातील लोणावळा हिल स्टेशनच्या बाजूला पाहायला जातो. तर हा किल्ला समुद्री सपाटीपासून 1033 मीटर उंचीवर आहे. तर ह्या किल्ल्याच्या बाजूला अजून फारसे 5 ते 6 गड आहेत, जे ह्या गडाला प्रोटेक्ट करून असतात. म्हणून शिवाजी महाराजांनी ह्या गडावरती मराठ्यांची संपत्ती ठेवण्याचा ठरवलेला. हा किल्ला शिवाजी महाराजांनी 1648मध्ये मराठ्यांच्या हाती घेतला. मग काही काळानंतर म्हणजे 1665मध्ये हा किल्ला मुघलांच्या हाती गेला. आणि मग थोड्याच वेळात म्हणजे अगदी 5 वर्षात म्हणजे 1670मध्ये महाराजांनी हा किल्ला परत मराठ्यांकडे घेतला. आणि जसा मराठ्यांकडे घेतला तेव्हा त्यांनी ठरवलं की ह्या किल्ल्यामध्ये मराठ्यांची संपत्ती राहणार. आणि मग थोड्या काळानंतर हा किल्ला गेला दादोजी कोंडेकडे. आणि त्यांनी नंतर ह्या किल्ल्यावरती खूपसे परत पूर्ण बांधणी केली, जसे की बुरुज झाले. हा जो पडझड झालेला बुरुज आहे तो त्यांनी केला. ही 36 कोणी तलाव त्यांनी बांधले. इकडून गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा हे त्यांनी बांधले. मी तर तुम्हाला आता किल्ला दाखवतो, किल्ला फिरून आणतो. आपला किल्ला कसा आहे, इथून पहिले आपली पायवाट सुरू होते. इथं जेव्हा शत्रू यायचा ह्या पॉईंटला किल्ल्याच्या, तेव्हा ह्याची जी तटबंदी आहे, जी म्हणजे इथून बघूनच तो घाबरून जायचा की किती अवघड आहे. आणि इथून खूप सारे, आता इथून पुढे गेलो की हा आपला लागतो पहिली गणेश दरवाजा.
गणेश दरवाजाच्या इथं ही जी डबल तटबंदी दिसते, इथून मावळे डायरेक्ट इथून जे समोर दिसत होतं की कोण येतंय कोण नाही, त्यांच्यावरती गरम तेल वाटायचे जर शत्रू आला तर. मग इथून हळू पुढे गेलो की इथून लागतो आपल्याला हनुमान दरवाजा. हनुमान दरवाजा हा सगळ्यात ह्या किल्ल्यावरचा जुना दरवाजा आहे. ह्या दरवाजामध्ये काही बदल आले नव्हते जेव्हापासून बांधलेला 10व्या शतकात, तेव्हापासून आता पण तो तसाच आहे. इथून पुढे गेलो की हा आपल्याला लागतो नारायण दरवाजा. मग इथून गेलो की हा आपल्याला महादरवाजा आणि इथून मग किल्ल्याचं सुरुवात होते. इथून पुढे गेलो की ही एक कबर आहे. ही मुघलांनी जेव्हा राज केलेला तेव्हा त्यांची एक पोरगी होती, तिसरी पोरगी, तेव्हा ती वारलेली ह्या गडावरती, म्हणून ही कबर त्यांच्यासाठी बनवली गेलेली. मग इथून पुढे गेलो की महादेवांचं मंदिर, हे दादाजी कोंडेंनी हे बनवलेलं महादेवांचं मंदिर. हे जेवढ्या पण टाक दिसतात हे दादाजी कोंडेंनी स्वतः परत बनवून घेतलेले या किल्ल्यावरती, जे नव्हते. मग इथून गेलो की ह्या 36 कोणी तलाव लागतो, हा पण दादाजी कोंडेंनी स्वतःच्या हस्ते बनवून घेतलेला. हे पीर म्हणजे मंदिरच असतं. हे हनुमानचं मंदिर आहे आणि ते महादेवाचं शंकराचं मंदिर आहे. आणि हे तलाव आहेत दोन्ही. आणि ह्या किल्ल्यावरती जर खरं ॲक्च्युली गेला असाल तर इथून बघितला तर ह्या साईडला पूर्ण विसापूर, जो फक्त या किल्ल्याच्या 1 किलोमीटर जवळमध्ये तो दिसतो. आणि ह्या साईडने दिसल्यावरती हा जो विंचूकडा आहे, इथून पूर्ण हा विंचूकडा कमीत कमी 1.5 किलोमीटर पसरलेला आहे. खूपशी लोक जे आता पण जातात तो पडझड झालेला बुरुज तिकडून बघतात आणि मग परतीवर वळतात. माझं नाव प्रज्वल सूर्यकांत राणे. मी इयत्ता 9वीत शिकतो. माझ्या मंडळाचं नाव राजे शिवाजी मावळे मित्र मंडळ. आम्ही सुवर्णदुर्ग हा किल्ला बनवण्याचे प्रयत्न केलेत. हा किल्ला कोकणकड्यातील कोकण पट्ट्यावर आहे. या किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुवर्णदुर्गच्या संरक्षणासाठी फतेहदुर्ग, गोवागड हे किल्ले बनवण्यात आले होते. सुवर्णदुर्ग या शब्दाचे अर्थ म्हणजे सोन्याचा असणे. हा शब्द किल्ल्याची सुंदरता वाढवतो. या किल्ल्याच्या मुख्यद्वाराला हनुमंतद्वार असे नाव दिले आहेत. आणि तसंच चोर दरवाजाही आहे आणि अनेक वस्तू आहेत, जसं की 3 चौथरे व 3 वाडे वगैरे सगळं आहे या किल्ल्याला. हा किल्ला समुद्रात स्थापन आहे. मग सफर करूया आपण ह्या किल्ल्याची. हनुमंतद्वार आहे आणि इथनंच आपण बघू शकता. इथेच विहीर आणि चौथरा, मारुतीचं मंदिर आहे. हा चौथरा आहे. हा पाण्याचा टँक आहे. त्याच्या बाजूला कोठार आहे, धान्य कोठार. तिकडे उद्ध्वस्त वास्तू आहेत, 2 तलावे आहेत. आणि त्याच साईडला तुम्ही बघू शकता तिकडे गुप्त दरवाजा व हे खोलखड्डा. आणि इकडे महाराजांचा वाडा आहे. तिथे अजून एक विहीर व धान्याची कोठार. तिकडे गोळा बारूदचं सगळं सामान ठेवण्यात येत असतं. आणि ती कोठार आणि तिकडे सोजकूप आहे आणि ती एक खोली आणि तो मोठा बुरुज आहे किल्ल्याचा.
बघा काय म्हणजे किल्ला छान बनवलाय, माहिती वगैरे व्यवस्थित द्या. यूट्यूबवाले सुद्धा आलेले आहेत एकदम, त्यामुळे तुमचा ग्रुप तर म्हणजे जय मल्हार तुम्ही ज्योतो वगैरे घेऊन येता ते एकदम तुम्ही ठाण्यामध्ये प्रसिद्ध आहात त्या लेवलचं तुम्ही माहिती द्या फक्त. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. खरंच कमी वयामध्ये आणि तुम्ही चांगला भव्य दिव्य असं वाटतं, खरंच साक्षात भव्य दिव्य असा रायगड किल्ला बनवलेला आहे. फक्त तुम्हाला याच्या अगोदर माहिती आहे ही महाराजांची राजधानीचा किल्ला होता ना, याच्या अगोदर महाराजांचा कुठचा होता किल्ला राजधानीचा? रायगड पहिला महाराजांची राजधानीचा किल्ला रायगड होता बरोबर ना. त्याच्या अगोदर राजधानीचा किल्ला कुठचा होता? ठीक आहे, अगोदर राजगड म्हणून आहे पुण्यामध्ये तो. एकदम किती दिवस लागले बाळा बनवायला किल्ला? 6-7 दिवस. 6-7 दिवस लागले ना. इकडे सगळी मातीच आहे की फक्त इको फ्रेंडली आहे की काय टाकलं असं थर्माकोल वगैरे काय? इको फ्रेंडली आहे ना. थोडक्यात सांग ना बाळा माहिती. सर्वप्रथम सगळ्यांना माझा नमस्कार. माझे नाव अभिनव आहे. की जे मला मित्रमंडळ मंडळाचा सदस्य असून यावर्षी आम्ही रायगड हा किल्ला उभा केला आहे. सन 1030 मध्ये चंद्रराव मोर्स यांनी रायरी नावाचा किल्ला बांधला होता, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून त्याला आपल्या स्वराज्याची राजधानी बनवली. याच किल्ल्यावर त्यांचा 1674 साली राज्याभिषेक देखील झाला होता. या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून सुमारे 1356 मीटर, अंदाजे 4449 फूटवर आहे. गडावर जाण्यासाठी अंदाजे 4449 पायऱ्या चढाव्या लागतात. त्या गडाचे प्रमुख आकर्षण हिरकणी बुरुज आणि मध्यभागी असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. हत्ती तलाव वगैरे कुठे दाखवलंय? आणि शिरकाईचं मंदिर, बाजारपेठ आणि टकमक तो चांगलं बन. मी माझा एक नंबर लिहून घे ना फक्त, त्याच्यावरती यूट्यूबवरती टाका तो. ऑनलाईन 2-3 संघटना आहेत ना त्या साईडला टकमक टाका. नंबर लिहून घे ना आणि मला हाय पाठव नंतर. 9769797559. शाहू कदम आपल्या शिवाजी महाराजांनी आपले सगळे किल्ले तोरणा, प्रतापगड असे किल्ले बनवले आपल्या महाराजांनी. आपल्याला काय काय वापर केला बाळा किल्ला बनवण्यामध्ये? त्याच्या आधी आम्ही त्याने जागी करला, त्याच्या
त्याचं असं दरवर्षी पराक्रम म्हणजे दोनदा आम्ही मातीचा प्रयोग केला, परत दोनदा निघालो. कोण कोण जाऊन आलं बाळा प्रतापगडावरती तुमच्यापैकी? आणि बाकी कुठच्या किल्ल्यावरती वगैरे जाऊन आलात तुम्ही? किल्ल्यावरती कुठच्या जाऊन आलात का तुम्ही, जे कार्यकर्ते आहेत त्यापैकी? ह्या किल्ल्यावर नाही गेलो, हां. म्हणजे कर्जत तालुक्यात एक किल्ला आहे कोथळीगड नाव. कोथळीगड पेठचा किल्ला. हां, तिथे गेलो. तर काय त्या बाळा त्या किल्ल्याचं स्पेशालिटी काय सांगू शकतो? या नाही पेठच्या कोथळीगड. तिच्या तो किल्ला म्हणजे पुणे ते कल्याण या मार्ग, रायगड या मार्ग ध्यान ठेवायला होता. हां. आणि संभाजी महाराजांच्या काळात त्या किल्ल्यावर दारुगोळा साठवण्यासाठी होता. आणि बा त्या स्पेशालिटी काय म्हणजे कोथळीगड का बोलायचं, पूर्ण पायथ्याला ना त्या गुहा आणि पाण्याची टाकीच आहेत पूर्ण प्रदक्षिणा मारतील ना, तर त्यामुळे तो कोथळीगड वगैरे चांगला प्रयोग आहे तुमचा वगैरे. बेस्ट ऑफ लक एकदम, म्हणजे कॉम्पिटिशन लेवलचा किल्ला बनवला आहे. पहिल्यांदा आम्ही एवढा उंच किल्ला नाही चांगला बरोबर मेहनत दिसते ना बाळा. 15-1 दिवस तर लागलेच असतील तुम्हाला नाही, बनवायला. आम्ही 5 दिवस 15 तारखेपासून सुरू केलं. ते पण सांगा. अच्छा ठीक आहे, बेस्ट ऑफ लक बाळा. कुठून केला की कसं बांधायचं? गुगलमध्ये आम्ही मॅप बघितले, मॅपवरती आम्ही मग काय की युट्यूबवर व्हिडिओ बघितले, मग त्याच्याने वरती बांधले. आणि खर्च कसा केला? खर्च सगळ्यांनी मदत केली आणि आमचे इथं प्रतिसाद झाला. उत्तम रचना आहे, छान केलं. मार्केट तिकडे नाही का पुढे? क्षत्रिय कुलवंतम सिंहासनाधीश्वर राजराजेश्वर श्रीमान योगी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की पार्वती पते हर हर. तिथे आहे तंजावरची शिवराई देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर शाहू महाराजांची शिवराई देखील त्या ठिकाणी, काही दुदांडी शिवराई आहेत. त्यामध्ये खालच्या बाजूला खालची जी 4ची लाईन आहे त्याच्यामध्ये आपल्याला शिवराईंमध्ये जे चिन्हांकित शिवराई आपण बोलतो, म्हणजे तिच्यावर फूल असतं, चंद्र असतो, सूर्य असतो, त्यानंतर झाड असतं, त्या चिन्हांकित शिवराई खालच्या बाजूची जी 4 शिवरायांची लाईन आहे
ज्याला गेलं ना आता महाराष्ट्रातले जे किल्ले आहेत, आता प्रामुख्याने जर दिवाळीच्या दिवशी दिवाळी हा सणानिमित्त जर किल्ले पाहायला गेलं ना तर रायगड, राजगड, पन्हाळा, पुरंदर यांसारखे प्रचलित किल्ले सहज पाहायला मिळतात. पण आपल्याला जर बघायचे झालं, आता गेल्या वर्षी याच ठिकाणी आम्ही पद्मदुर्ग साधला. तो किल्ला अतिशय त्या किल्ल्याची परिस्थिती अशी आहे की तो किल्ला अस्तित्व टिकवण्यासाठी झुजतोय आजच्या स्थितीत. पण कर्नाटक मुरुड जंजिऱ्याला जातात. मुरुड जंजिरा कधीच स्वराज्यात आला नाही. मुरुड जंजिरा पाहतात तर तुम्ही पद्मदुर्ग का नाही पाहत? छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला बांधला त्या किल्ल्याकडे आज आपण पाठ फिरवतोय स्पष्टपणे. तशीच ह्या किल्ल्याची स्थिती. यापासून दापोली असेल, हरणे, जे पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटक ज्या ठिकाणी भेट देतात, तुम्ही दापोलीला जातात, हरणाईला जातात, व तुम्ही महाराष्ट्राचे किल्ले का नाही पाहत? सुवर्णदुर्ग, गोवागड आहे, फत्तेदुर्ग आहे, कनकदुर्ग, हे किल्ले तर पूर्ण संपुष्टात आलेले. या किल्ल्याच्या प्रोटेक्शनसाठी जे किल्ले बांधले ते किल्ल्यांचं आज अस्तित्व शून्य झालं. गोवागड वरती तर आता एक हॉटेल बांधून ठेवलं होतं. आणि एक गाव आहे पूर्ण वसलेलं किल्ल्यावरती. म्हणजे हे किल्ले अस्तित्वासाठी झुंजत आहेत. या किल्ल्यांना कुठेतरी प्रकाशात आणलं पाहिजे. युनेस्कोने आता जाहीर केले काही किल्ले. त्याच्यामध्ये हे देखील नाव आहे युनेस्को. आणखी एक माहिती आहे, महाराजांचं वास्तव्य होतं तंजावर इथे जिंजीवरती. तो एक आहे, पण तो फक्त महाराष्ट्राच्या बाहेर आहे, महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडू मध्ये आहे म्हणून. जिंजीचं नाव त्यामध्ये आहे. छान माहिती दिली. बेस्ट ऑफ लक. खूप चांगला उपक्रम आहे. 9-7 थांबा बाबू. काय नाव काय बाळा तुमच्या ग्रुपचं? इंग्लिश टॉकिंग प्रश्न विचार. आप अपना नाम बताइए, आपका गुरु का नाम बताइए और आपने जो किला बनाया है उसके बारे में आपको कितना नॉलेज है? इंग्लिश बोलो, उर्दू बोलो, जो आपको सुटेबल है वो. मेरा नाम ना गौरव दिनेश कुमावत. इनका नाम साई कंपाउंड बॉयज. हिस्ट्री बिल्ट बाय छत्रपति शिवाजी महाराज and complete in 1667. It was a council naval base for the Maratha emperor. The fort was on his land of using sand from Gujarat and of a foundation of lead with a limited of over 3 kilometers. Visit location suggested on the island of the coastal of Malwana. Best time to visit October to March to avoid monsoon winds and heavy rains. हमारे पासपोर्ट है ना, उसका खास Any importance in the any idea? पहली बात तो छत्रपति शिवाजी महाराज की भाई ना भाई जाना ग्रुपचं नाव काय तुमचा? शिवा ग्रुप. कोणता किल्ला बनवला? खांदेरी किल्ला. खांदेरी किल्ला बनवलाय ना. कार्तिकी खांदेरीच्या बाजूला कुठचा किल्ला आहे? बाजूला त्याच्या खांदेरी उंदेरी का नाही? किल्ला दुसरा किल्ला आहे.
वेगळा आहे ना. आम्ही बघितलं ना आता किल्ला बनवला नाही. किल्ला अप्रतिम बनवलाय. आणि असं वाटतं आम्ही समुद्रामध्ये उभं थोडी माहिती सांगा. बोल. नमस्कार, माझं नाव कार्तिकी सचिन सावंत. मी आज खांदेरी किल्ल्याबद्दल माहिती देणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुंबईमधील इंग्रजांवर लक्ष ठेवण्यासाठी 1679 साली हा किल्ला बांधण्याची सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी यांना किल्ला बांधण्याची जबाबदारी दिली. इंग्रजांनी या गोष्टीसाठी विरोध केला, पण मायनाक भंडारीचे हे म्हणजे व्यक्तित्व होते की आपण हा किल्ला बांधायला पाहिजे. मराठा प्रमुख कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून हे बेट कान्होजी आंग्रे बेट बांधले होते. किल्ल्याची वैशिष्ट्ये मजबूत तटबंदी. हा किल्ला एका टेकडीवर बांधला होता आणि त्याला आजूबाजूने मजबूत तटबंदी होती. किल्ल्यावर सुमारे 21 बुरुज आहे. ते दगडाच्या अंतर्बद्ध पद्धतीने बांधले, म्हणजे इंटरलॉक पद्धतीने बांधले होते. वेताळ मंदिर. किल्ल्यावर एक जुने वेताळ मंदिर होते जिथे लोक पूजा करायचे. ते त्या वेताळ मंदिर म्हणजे त्यांच्यासाठी ते खूप महत्त्वाचं. तिथे आता नेव्हीचं सुद्धा एक सेक्शन आहे, त्यामुळे फक्त आपलं बाळासाहेब ठाकरे कौतुक करतात. किल्ल्यावर पिण्याचे पाणी साठवण्यासाठी विहीर आणि टाकी सुद्धा बांधले होते. आणि किल्ल्यावर एक विशेष प्रकारचे दगड होते ज्याच्याने दुसऱ्या दगडांना मारल्यावर ना त्याला सारखा एक आवाज येत होता. आणि किल्ल्यावर जाण्याचे मार्ग हे तळगावातल्या किनाऱ्यावरून बोटीने ह्या किल्ल्यावर जायचा मार्ग सुरू आहे. गावाचं नाव आहे तुला? तुम्हाला प्रथमतः सगळ्यांचे अभिनंदन की उत्तम असा किल्ला तुम्ही साकारला आहे. तर किती दिवस लागले बनवण्यासाठी? 15-20 दिवस लागले. आम्ही फक्त मॅडम साहेब या टीम मध्ये करण आज सातत्याने 4 दिवस आम्ही छान बनवलंय सगळ्यांचं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. रामशेठ नाशिक कोण देणार आहे माहिती? नाही, राहू दे जरा 2 मिनिटं राहू. 2 मिनिट नंतर तुम्ही या ना पाठीमागे. लागेल. लाईट बंद करू. लाईट बंद करू दे ना. किती राहत्या? जेवढी माहिती तुम्हाला माहिती आहे किंवा कोण गेला असेल रामटेक किल्ल्यावरती आम्ही गेलो तर नाही कोण, पण आम्ही जेवढी आम्हाला भेटली अशी गोळा करू शकलो तेवढी माहिती आहे आमच्याकडे. नाशिक शहरापासून 10 ते 12 अंतरावर आहे.
रामशेज ह्या नावापाठी असा समज आहे की भगवान श्रीराम इथे वनवास काही वेळ वास्तव करायला आले होते, म्हणून ह्या किल्ल्याला असे नाव रामाचे शेज म्हणजेच रामशेज असे नाव पडले. रामशेज नाशिक मधला एक खूप प्रसिद्ध किल्ला आहे. आणि छत्रपती स्वराज्यामध्ये आल्यानंतर छत्रपतीचं वास्तव्य सुद्धा या रामशेज किल्ल्यावरती हो, लूट आणलेली वगैरे ती बरीचशी इथे म्हणजे साल्हेर मार्गे आपण आणली आणि रामशेज किल्ल्यावरती सुद्धा बराच काळ ती होती. नंतर मग आपण हो. रायगडामध्ये आम्ही बरगडले त्या किल्ल्याची स्टोरी हा किल्ला आहे ना ते मराठी मावळे 600 मावळे होते किल्ल्यावरती. ओके. आणि असा होता की मुघलांची सैन्य खूप होती, म्हणजे ते लाखो 10,000 20,000 अशी सैन्य होती. तर मग त्यांनी काय केलेलं, ते आक्रमण करत होते खालून, त्यांच्याकडे सगळे तोफा वगैरे होता, पण आपल्या वरतीकडे ना तोफा वगैरे काहीच नव्हता. त्यांनी दगड तेल म्हणा असा वापर करून किल्ला लढवत होते. तब्बल 6 वर्ष किल्ला लढवत होते, पण मुलांना काही सक्सेस मिळाला नाही त्याच्यासाठी. आणि एक अशी गोष्ट आहे जी म्हणजे खूप आश्चर्यचकित करू शकते. एकदा म्हणजे जेव्हा त्यांची लढाई चालू होती ना, तेव्हा एका साईडची ना भिंत पडलेली आणि मराठ्यांनी एका रात्रीत ती भिंत परत उभी केलेली. मुघल चकित होते की हे कसं शक्य. तर ही एक पॉइंट आहे त्याचा. हा, खाली म्हणजे लाकडं वगैरे होती जे आम्ही जमा केलेली सगळे ब्लॉक टाकले. कशासाठी वाटलं मग एवढे किल्ले आहेत महाराजांचे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर पन्हाळा का बनवा असं वाटलं बाळा? पहिला प्रतापगड बनवतो. हा, त्यांचा प्रतापगड झाला, मग ते मित्र आहे ना माझे, ते बोलत होते की आमचा किल्ला म्हणजे बक्षीस लागलं तर तुम्ही अर्धे घेणार वगैरे नाही. अच्छा अच्छा. पण महाराजांचं कसं आहे, चांगला बनवलाय किल्ला आहे आणि एकट्याने बनवलाय, त्यामुळे तुझं कौतुक आहे वगैरे. आणि छत्रपतींबद्दल एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा महाराजांची ओढ, महाराजांबद्दल प्रेम असल्यामुळे तुझं छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. कोण माहिती महाराजांच्या
नाही घेतले, पण तिथं 7 महल होते राणींचे, तिथं शिवाजी महाराज बसायचे. आणि तिथं एक शंकराचं मंदिर आहे, तो असा बांधलेला मस्जिदीसारखा बांधलेला, म्हणजे लांबून आपण बघितला पण तो मस्जिदीसारखा दिसायचा. तर जवळ गेलो तर आतमध्ये गेलो तर शंकराची पिंड होती. त्यांनी का बनवलेलं, कारण की तिथं गेलं म्हणजे शिवाजी महाराज बोलवलेले, मी असेल का नसेल ते मला माहीत नाही, पण मी नसल्यावर पण शिवाजी महाराजांचं तो मंदिर असायला पाहिजे. आणि हा टकमक टोक आणि हलकणी बोलले, त्या टकमक टोकारून एका जणाला खालून ढकललेलं. इथं म्हणजे पहिल्याच्या जमान्यात तिथे एक हे होतं, त्याच्यात शिवाजी महाराज सगळं स्टोअर करून ठेवायचे जेवण. पण हा किल्ला कोणी बांधला? म्हणजे शिवाजी महाराज ठीक आहे प्रमुख होते, पण जे इंजिनियर होते त्यावेळेचे ते कोण होते? हिरोजी हिंदू. मला ते एक माहिती आहे, तो मंदिरात प्रवेश करतो तिथे एक पायरी होती, ते काय लावलेले सेवेचे तत्परताई हिरोजी हिंदू. मस्त माहिती सांगितली. छान उत्तम. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. बेस्ट ऑफ लक. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. आईचा वाढदिवस दिवाळी निमित्त आपण आणि आयुष्याला आपण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊया. हॅपी बर्थडे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आयुष. पंचपरमेश्वर आपल्या सर्वांच्या प्रेम आणि साथीने आमच्या चॅनलचे 500 सबस्क्रायबर पूर्ण केले आहेत. मनपूर्वक धन्यवाद प्रत्येक सबस्क्रायबरला. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्यावर राहू द्या. आमचे व्हिडिओ पहा, शेअर करा आणि तुमच्या सुंदर कमेंट्स करत राहा. तुमच्या या प्रेमाने आम्ही आणखीन पुढे जाऊ आणि असंच यश सतत लाभत राहू हीच प्रार्थना. पुन्हा एकदा धन्यवाद. एवढा किल्ले, एवढे महागडे किल्ले असताना तुझा प्रतापगड किल्ला का वाटला बाळा तुम्हाला करावा? कारण प्रतापगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला फाडले होते त्यामुळे. अच्छा अच्छा, छान आहे. किती दिवस लागले किल्ला बनवायला? आम्हाला कम से कम 2 आठवडे लागले, कारण मातीची इथे सोय नव्हती, त्यामुळे आम्ही लांब लांब माती कुठून आणायचो. आणायचं माती? एवढून नाही, हा तो सफी दादा आहे ना, कॉन्ट्रॅक्ट घेतो ना, तर त्याच्या साईटवरून आम्ही माती आणायचो लांब लांब. अरे बाप, किती खर्च आला असेल तुम्हाला एवढ्यासाठी? म्हणजे आमचे खर्च म्हणजे आमची मेहनत खूप गेली, खर्चाचं एवढे हे नाही. मावळे आणायला आमचा खूप खर्च गेला. अच्छा अच्छा. मावळे आणायला आमचे 520 रुपये गेले. नाही बरोबर, तो खर्च निघेल तुमचा वगैरे. बेस्ट ऑफ लक. छान मेहनत घेतली आणि छान किल्ला एक साकारला तुम्ही. शेखर यांच्या मुलांचा घेऊया की तो आहे आपल्याकडे फोटो. तुम्हाला असेच चांगले व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.